गई बाहर सच में। मेरी मम्मी किधर है? मम्मी गई बाहर। झूठ मत बोला. मैं सच में बाहर गई है. हे जे आई किचन मध्येच आहे त्याची गाराणी सांगायला माते येते. म्हणून हा येत नाही बाहेर बसून. माते किधर राखी? पाणी लेने गई. आई आल्यावर सगळे गाराणी सांगणार काय करतो तिकडं काय नाही. मला पोरा पाहिजे ना. पोरं पाहिजे म्हणजे पोरं नाही आली तुला उचलून घेऊन जाईल मी परत मुंबईला. चालेल चालेल काही दिक्कत नाही पण माझ्या आईसाठी काय बोलय आणि तिकडे ही विरूची आई सकाळी सकाळी उठल्यापासून कामाला लागते. कधी म्हशी पाजणं, कधी काय करणं, कधी काय 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 ना काय करत असते. आणि आपला हॅनेक्स वरती आहे. विरू चालणार रे बाबा पटकन. काय करतोय? कुठे गेला विरू? कुठे आहे? सगळं टाइमपास पोरगा. सो आता आम्ही चाललोय का पे जा रे? हा, बोरिंगवर आंघोळ करण्यासाठी. मस्त बॅग वगैरे घेतली, त्याच्यातनं काय कपडे घालायचेत नाही घालायचेत, कारण आजचा दिवस आम्ही पूर्ण विरूच्या गावातच फिरणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. काल रात्री ज्या मेन कामासाठी मी आलो 2 पोरांसाठी त्यांच्याशी पण बोलणं केले. तो बोलला आम्ही यायला तयार, फक्त घरी बोलून घ्या. तो थोड्या वेळात जाऊन आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊन आम्ही त्यांच्याकडे पण जाणार आहोत आणि त्यांच्या घरच्यांशी पण बोलणार आहोत. त्यांची वस्ती इथे जवळच आहे, बाजूला आली बघा. सो मस्त आता मी जाणार. एक लेअर आहे का आपला गाडी धुणे के लिए? अभी बाद में तिथेच ह्याच्या आता ट्यूबवेल काय काय बोलते उसको रे? बोरिंगवर तिथे चाललोय. तिकडं गरम गरम पाणी ते बोलतात, तिथं जाऊन आम्ही आंघोळ करणार त्या बोरिंगवर. मस्तिया मस्त फ्रेश व्हायला आम्ही आता इकडे शेताच्या इकडे आलोय. कुठे आहे रे बाबा? कुठून जायचं? इथं सगळं बंद आहे. रस्ता बंद आहे. नाही आपण खोलू यालाच खोलूयात. कहाँ पे है? क्या कर रहे? हग रहे? विरू इकडे गेले हगायला. बघू आपण आता दिसतोय की नाही दिसतोय. विरू लपंडाव खेळतोय, लपंडाव. किधर आहे विरू? विरू कोपऱ्यात बसलाय विरू. ये कितने टाइम में निकलता है? निकलता है 90 दिन बाद, बाकी मिर्ची तो निकल जाता है 30 दिन 60 दिन. हाँ क्या डबल डबल आता है क्या? गोभी भी लगाया है इधर उधर आगे. दे यूट्यूब में चैनल है, वीडियो अपना नेट में इन्होंने मतलब ऑल इंडिया घुमा, विदेश विदेश. क्या है इधर? नहाने का घाट. कौन नहाता है इधर? पानी तो खराब है बहुत. बाकी बोरिंग से नहीं, पहले नहाते, अभी तो बोरिंग हो गया है, और पहले नहाते थे बजरंग के लिए नहाते थे ना हम. अब ये देखो बोरिंग लगा इधर वीडियो में, तो पानी कत्र होता है. तो पानी आपका यूपी से जॉइंट रहता है, नदी आश्रम साइड से. विरूच्या काकांच्या इथं बसलेलो मस्त. लाला महाराजला पण फोन लावलेला. ही लाला महाराजची मोठी बहीण आहे आणि हे त्यांचे भाऊजी इकडे बसलेत ते. आता आम्ही चाललोय. चल वीर चलते. ह्याची प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो. किधर से गिरे वीरू प्रॉपर्टी अपना? मतलब 13. मतलब कि ये आप देख सकते हैं, यहाँ से आपको पेड़ दिखेगा. ये सब पेड़ है वो. ये सब लिप्टिस वगैरह अपना घर का मतलब मंदिर है. हाँ ये बजरंग बली का बरगद का पेड़ है. यहाँ पर हम लोग लिप्टिस लगाए हैं. हाँ ठीक है. यहाँ से कहाँ तक है? यहाँ से वो आपको वो पेड़ दिख रहा है आगे, ये वाला नहीं, उसके आगे वाला, वो उधर बड़ा वाला, वो बड़ा बरगद वाला. जैसा दिख रहा है. हाँ हाँ ये. उसके आगे से आप जाओगे तो वहाँ पर भी एक बरगद जैसा पेड़ दिख रहा है कोने में. टोटल कितना एकड़ है? टोटल यहाँ पर 34 एकड़ जमीन है और 7 एकड़ उधर है, मतलब कि 41 एकड़ है टोटल. आपल्याकडे 41 एकर जर गेहूँ बोया है. हाँ 22 एकड़ गेहूँ बोया है. उसका खर्चा कुल 2.5 लाख रुपए आया इन्वेस्टमेंट में. अच्छा. हमें अभी कम से कम नहीं तो इसको 600-700 क्विंटल गेहूँ चाहिए हमें. हाँ और फिर वो बिकेगा कितने में? बिकेगा मतलब कि हम अगर मध्य प्रदेश शासन में बेचेंगे ना, हाँ 2500 रुपये कुंटल जाता है. तो आप अच्छा. 2500 रुपये कुंटल गुणे 700 कुंटल कर दो, कम से कम नहीं तो 14-15 लाख का जाएगा. अच्छा. और ये 6 महीने में आता है? 6 महीने में आएगा. लेकिन बात इधर क्या प्रॉपर्टी है, बट यहाँ पर क्या है
बाहर से खेती में इन्वेस्ट करने के लिए पैसे चाहिए, हाँ, समझ रहे हो ना। इसीलिए तू बम्बई काम करता है, सॉरी मुंबई काम करता है और 20-20 हजार कमा के इधर डालता हूँ कि अच्छा से यार खेती में इन्वेस्ट कर। खेती हमें 6-6 महीने तो खेती 2 ही बार आती है, 6-6 महीने में। हर महीने तो खेती देगी नहीं ना, ऐसा है। अभी आप दिखाओ यहाँ पे बढ़िया गेहूँ कैसे है प्रॉपर, यहाँ से लेके वहाँ तक। गहू लावला इकडे सगळं। पान का गेहूँ लाया 7,000 रुपये क्विंटल के हिसाब से। मस्त गहू यांनी लावले, किती निघेल किती नाही। और अपना 41 एकड़ में 6 बोरिंग है। इसका समरसेबल 5 का मोटर डाला है, 250 से 300 फुट के नीचे गया है और पानी का धार ऐसा देखा है, हम आपको आगे दिखाएंगे तगड़ा। हे बघा टमाटे येते तर मस्त। आहा टमाटर बड़े मजेदार। ये टमाटर और क्या लगा है इधर? टमाटर और क्या है? टमाटर है, पालक है, बैगन है, पपीता है, आलू है, कालू है। मस्त आता इथे आपल्या मस्त आता आंघोळ करणार। दर्शन आंघोळ करतोय, विरोध इथं उभा आहे, हापशीचा पाणी आहे। आणि आता मी पण मस्त आंघोळ करतो। नाश्ता झाला आमचा रेडी, आंघोळ करू, थोडीफार शेती बघू याची काय काय, आणि मग लगेच जाऊ आपण नाश्ता अरे करायला। अपन इसमें बैठ जाएंगे ना, फटाफट नहाए तो वो नहीं होएगा। चड्डी वाला बाबा आया, चड्डी वाला बाबा, चड्डी वाला बाबा आया, चड्डी वाला बाबा, अरे चड्डी वाला। अंगड़ 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 नहीं बोलते उसको, अंघोळ बोलते, अंघोळ। बारकूसा पोऱ्या आले इथं, बारकूसा पोऱ्या आले इथं, बारकूसा पोऱ्या आले इथं अंघोलीला। मस्त एकदम थोड्या कोमट पाण्यात, म्हणजे त्याच्यात ना थोडा कोमट पाणी येतो। आंघोळ झाली, आता जी हवा लागते ना, हवा लागल्यावर जी थंडी लागते ना, गारगार हवा, एकदम खतरनाक थंडी आहे। कपडे वगैरे घालूयात आपण, पटापट मस्त नाश्ता करूयात आणि थोडा वेळ आराम करूयात, आरामाची सक्त गरज आहे। वीर फिरूपूर पुढे 4 फाल्ला आहे आणि आर्फ आम्ही त्या फेच्या मार्फागे 4 फाल्लोय। वीर फिरूनी सरफगा सारफामान घेर फेतलाय, आर्फानी मिरफिनी पण सारफामान घेर फेतलाय। दर फरशन मार्फागे आर्फ आहे, 4 फसमाल आर्फाहून सॉरी शेतात ना आम्ही चाललोय आता बाहेर। आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता गाडीत जाऊन मस्त बसू, बाकी घरी गेल्यावर तेल पावडर लावूया डोक्याला, असा काय आमचा अवतार आहे। ओटांची तर पूर्णच वाट लागली ओ। थंडी गरम, थंडी गरम, गरम म्हणजे गाडीत हीटर चालू आणि बाहेर थंडी, सो पूर्ण होटांची वाट लागली। क्या बोल रहा है? अच्छा काय ना, ये बोल रहा था हमारा जो घर है ना ऐसा है अंदर में, हाँ। प्लास्टर करेगा तो ऐसा आएगा। अच्छा, ये डेमो के लिए प्लास्टर डेमो के के लिए थोड़ा सा देख रहे थे हम लोग, आगे भी करना है अपने को पूरा घर, ठीक है क्या, थोड़ा सा जाके बढ़िया 1-2 साल बस मजबूत करना है, पीना वोना नहीं है, बस। पैसा बचाना। हां, देवपूजा करते आम्ही, आले घरी आता याच्या, बसूया आता, आराम करूया आता थोडा। सो मित्रांनो, आता फायनली आम्ही दुपारपासून आरामच करत होतो, जेवण वगैरे झालं, तुम्हाला काय दाखवलं नाही कारण आजचा दिवस आम्ही फुल रेस्ट डे पकडलेला। पण सो आज आम्ही सगळी शेतं वगैरे फिरल्यानंतर, आराम केल्यानंतर आता निघतोय मस्त बिरसिंगपूरला पोचून आपण गाडी एकदम परत आपली जशी मुंबईवरनं आणली तशी चकाचक एकदम पॉलिश बिलिश नाही करायची, एवढी फक्त धुवून घ्यायची। आणि सो आता आम्ही चाललो बिरसिंगपूरला, तिथे छोटी मोठी काय कामं राहिलीत ती आपण करून घ्यायची विरूची, त्यानंतर आपण आपल्या गाडीवर लक्ष देऊयात। सो आपण आता भेटूयात पुढच्या रोडवर, लेट्स गो। संध्याकाळचा मस्तपैकी सनसेट दिसतोय आणि गावाकडचे रस्ते, हे रस्ते बघण्यासाठी लय आतुरते असते, म्हणजे आपल्याकडे पण आहेत रस्ते असे, पण असे नाही। सांगोळा, टिटवाळा, मांडा या साईडला आतमधल्या रोडचे जे रस्ते तसेच आहेत, पण खूप मज्जा केली आहे मागची जी ट्रिप होती ती। सो आज आम्ही डिसाईड केला, आजची तारीख आहे 15 आणि आम्ही चाललोय उद्या परत घरी। सकाळी लवकर उठून आम्ही घरी जाऊयात, मस्त मस्त मज्जा आली इकडे आणि होटांची तर वाट लागलीच थंडीमध्ये, आपल्याकडे जाऊन परत आपण रिकवर करूयात, पण हो जबरदस्त मज्जा। इथे बिरसिंगपूरमध्ये आलोय, आपली गाडी मस्त धुवायला घेतली आहे, वॅक्यूम लावून आतमधलं सगळं एकदम क्लिअर करायला घेतलं आहे आणि अशी काही प्रकारे आपली गाडी घाण होती, एवढी घाण झालेली ना
मुंबईवरनं आल्यापासून गाडी धुतलीच नव्हती. सो आता आपण वॉशिंग करायला घेतली इकडे यांनी. आणि एवढी स्वस्त आहे ना, सगळं वॅक्यूम करून 250 रुपये फक्त बोललेत ते. आतून बाहेरून फक्त एवढंच आहे, हायड्रॉलिक नाही, पण इथूनच ते पाणी मारतील आणि मस्त गाडी चकाचक करतील. सो आता फायनली टोटली आपली गाडी एकदम क्लीन वॉश, एकदम खतरनाक धुतलेली आहे. आणि ज्या पोराने धुतली आहे त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे की त्यांनी आपली गाडी एवढ्या चांगल्या पद्धतीने धुतली. आतून बाहेरून पूर्ण इंटर क्लिनिंग वगैरे, इवन व्हॅक्यूम लावून त्यांनी जी गाडी धुतली आहे ना, म्हणजे आणि पैसे पण जर तुम्ही ऐकाल ना, म्हणजे 250मध्ये आपल्याकडे शॅम्पू मारून देत नाही, आपण इकडे 250मध्ये टोटली गाडी धुतली आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांना 250 पण खूप मोठी अमाऊंट असेल त्यांच्यासाठी, पण बाकी जर बघाल एक नंबर गाडी धुतली. गाडी बिडी धुवून निघालो, मार्केट गेलं सगळं. आता आम्ही विरूच्या घरी जातोय, पण गाडी घाण न होण्यासाठी आम्ही ना दुसऱ्या एका जंगलातल्या रस्त्यात, म्हणजे यांचा मेन रोड खराब आहे, बनतोय अजून, पण जंगलातला रस्ता त्याच्या गावाला जायला, घरात घरी जायला शॉर्टकट नाही, लॉंगकट आहे. मी मॅपमध्ये बघितलं किती लांब आहे ते, तर इथनं 2-3 किलोमीटर वाढते, पण रस्ता चांगला आहे का, कारण की गाडी खराब ना व्हावी. त्या रोडला खूप धूळ उडते म्हणून गाडी खराब होते. कारण सकाळी आपल्याला निघायचं आहे, निघताना कसं गाडी जरा पॉश चकाचक असेल तर जरा मजा पण येते. सो आता गाडी पण अजून स्मूथ चालते, धुतल्यावर जर असं वाटतं की गाडी काहीतरी झाली आहे. आता इथनं विरूच्या घरी पोहोचतो. ते क्या नाम है उसका, प्रीतमशी बोलणं करून घेतो की बाबा सगळं आता फोनवर बोलणं झालं आहे, त्याचं दुसरं काम होतं त्या ठिकाणी आपण दुसरा पोरगा अरेंज केला आणि प्रीतमला उद्या घेऊन चाललोय. मस्त प्रीतम पण फुल उद्या मजा करेल, गाडीत जाईल आपल्यासोबत. आणि आम्ही मस्त उद्या सकाळी निघू आणि रात्रीपर्यंत आय थिंक सो पोचू, 12-1 वाजेपर्यंत भेटूयात. चला विरूच्या घरी. आपण आता फायनली परत विरूच्या घराच्या इकडे पोचतोय. बैलगाडीचा रस्ता आला समजायचं, विरूच्या घराच्या इथला टर्न पण आलाय. तर इथून आपल्याला पुढे राईट टर्न घ्यायचं आहे, घरी पोचूयात. मामाकडे जाऊन आम्ही दूध वगैरे काय आणायचं ते सगळं घेतलंय. हा आला विरूच्या गावातला चौराहा छोटासा, इथल्या गाडी टाकली अशी, टर्न घेतला राईट आणि सरळ गेल्यावर 200 मीटरला 200-500 मीटरपर्यंत विरूचा घर. सो आम्ही घरी पोचतो, फ्रेश होतो आणि जेवून झोपतो, आराम करतो. जेवताना काय काय जेवायला ते तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग तिथेच एंड करतो. आजचा ब्लॉग छोटा होता, पण विरूच्या गावाचं सगळं आपण थोडीफार माहिती दिली, काय कसं गावात किती लोक आहेत ते काय, त्यानुसार. तशी गावात भरपूर कमी लोक आहेत. भेटूत आपण घरी. असो मित्रांनो, आता जस्ट मी ना विरूच्या घरून आलो आहे आणि विरूची सगळी गावातली माणसं इथं बसलेली आहेत, शेकोटी करतात आणि बाकी चहा पण पित आहेत काही लोक. सो आता आम्ही इथं बसतोय, एन्जॉय करतोय, फुल मजा येते. आणि त्यांनी मला खायला चिकन पण दिलंय, एकदम मस्त भारी. आणि हे भाऊ बोलले एकदम भारी आहेत, पूर्ण मुंबई फिरले ते, मुंबई, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, गुजरात सगळीकडे फिरले ते. फिरलेला माणूस बरोबर. सो आम्ही आता आलोय घरी याच्या, तर तेच मीटिंग करायला गेलेलो, 2 पोरं घेऊन यायचे होते म्हणून, पण तेच त्यांची कामं निघाली आहेत, काय निघाली तसे कारणं देत आहेत. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्लॉग इथंच संपतो. आम्ही सकाळी लवकर निघणार आहोत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 वाजता आम्ही निघणार, म्हणजे घरी पोचू आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा रात्री 2-1 वाजेपर्यंत नॉनस्टॉप निघणार आहे. बाय, गुड नाईट.